भावगंध पु ल देशपांडे. मोठा कलावंत. जितेंद्रचं गाणं मी पहिल्यांदा ऐकलं ते बेळगावात. 1953 साल असावं असं वाटतं. त्यावेळी तो मॅट्रिक झालेला होता. 2-3 मित्र खोली घेऊन राहत होते. या गाण्याची एकच आठवण आहे, ती म्हणजे उद्याचा कोणीतरी बुवा तरुण वयात गातो इतकं परिपक्व असं ते गाणं मला वाटत होतं. त्यावेळची माझी समज परिपक्व होती का नाही हे सांगता येणार नाही. त्यावेळी तरुण असणारे इतर गायक हलके फुलके गाणी गात असत, पण जितेंद्रची गाण्याला बसायची गाण्याची पद्धत मात्र प्रौढ गवयासारखी होती. आजही त्याला पाहताना तेव्हाचा तो तरुण पोरगा गातोय अशा थाटात तो दिसतो. त्याच्या वयात आणि विचारात फार फरक झाला, पण त्याच्या गाण्याकडे पाहायचा दृष्टिकोन अजूनही तोच आहे. त्यातलं गांभीर्य अजूनही टिकून आहे. यश मिळाल्यावर त्या गोष्टीकडे काही कलाकारांचं दुर्लक्ष होतं, तसं त्याचं झालेलं नाही. अत्यंत जागरूक असं त्याचं गाणं आहे. म्हणजे प्रत्येक स्वर तो मनामध्ये मीमांसा करून लावतो, पण तो स्वर वृक्ष नसतो. बासी मर्ढेकरांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर त्याच्या स्वराच्या भावनेला शास्त्रकाट्याची कसोटी असल्याशिवाय तो बाहेर पडणार नाही. जितेंद्रकडे गोळा करायची मधुकर वृत्ती आहे. चाकोरीच्या पद्धतीनं त्यानं अमक्याचंच गाणं गोळा केलेलं नाही. अशा चाकोऱ्या आणि घराणी खूपच आहेत. पूर्वी असं असायचं की गुरुच्या गाण्याची नक्कल केली म्हणजे तो श्रेष्ठ शिष्य मानला जात असे. जितेंद्रनं दत्तासारखे 21 गुरु केले असं मला वाटतं. प्रत्येक गुरुचं नेमकं काय घ्यावं हे त्यानं ठरवलं. अर्थात तो स्वतः गुरु म्हणून चांगला आहेच, पण त्याहीपेक्षा शिष्य म्हणून तो अधिक चांगला आहे. निरनिराळ्या गायकींची वैशिष्ट्य त्याच्या गाण्यामध्ये आहेत. सुरुवातीला त्याच्यावर संस्कार झाले ते आग्रा घराण्याचे. आता त्याच्या गाण्यामध्ये आग्रा घराणं दिसतं, पण हे गाणं आग्रेवाल्यांचंच आहे असं म्हणता येणार नाही, कारण त्या गाण्यामध्ये जितेंद्रची बुद्धी मिसळलेली असते. हे त्याचे फार मोठं वैशिष्ट्य मला वाटतं. जितेंद्रनं नवतेसाठी नवता असं केलं नाही किंवा परंपरेच्या अभिमानापोटी परंपरा जपत राहणं असंही केलं नाही. कलावंताचा मार्ग या दोहोतून म्हणजे परंपरा आणि नवता यातून जात असतो. परंपरा आणि नवता यामध्ये एखादी आनंद देणारी गोष्ट परंपरा म्हणून चांगली वाटते, तर कधी नवीन काही मिळालं म्हणून बरं वाटतं. कारण भारतीय संगीतात अपेक्षापूर्ती आणि अपेक्षाभंग हे चालतच असतात. गाणं हा एका अर्थानं संवाद चालू असल्यानं हा असं म्हणणार किंवा गाणार असं श्रोता म्हणत असतानाच तो काहीतरी वेगळं सांगत असतो, गात असतो, पण तेही समर्पक आणि समर्थक असतं. त्यावेळी उत्तराचा अपेक्षाभंग असतो, पण नवीन काही मिळाल्याचा आनंदही असतो. हा अपेक्षापूर्तीचा अपेक्षाभंगाचा खेळ संगीतात एक प्रकारचं नाट्य निर्माण करीत असतो. गायक आणि श्रोते यांनी सूर आणि लय यांच्या सहाय्यानं केलेला हा चकवाचकवीचा खेळ मैफिलीमध्ये रंग भरीत असतो. ज्या गोव्यात त्याचा जन्म झाला तिथल्या सगळ्याच वातावरणात गाणं भरपूर आहे. मंगेशीचा आणि आमच्या घराण्याचा एक ऋणानुबंध आहे. मी आता देवळात जाण्याच्या भानगडीत पडत नाही, पण आमच्या घराण्याचं कुलदैवत मंगेश आहे आणि त्यामुळे जितेंद्र अभिषेकी म्हटल्यावर अभिषेकी परंपरा काय आहे याची मला कल्पना आहे. गोव्याच्या देवळांमध्ये एका पुरोहिताला एक एक काम दिलेलं आहे. मंगेशाच्या पिंडीवर अभिषेक करायची परंपरा आहे, ती या अभिषेकी घराण्याची. याचे आजोबा गणेश शास्त्री अभिषेकी, म्हणून जितेंद्रचं नावही गणेश ठेवलेलं होतं. जितेंद्र हे त्याचं नंतर ठेवलेलं नाव. मी त्याच्या आजोबांना फारसं पाहिल्याचं आठवत नाही, पण माझ्या लहानपणी कदाचित पाहिलेलंही असेल, कारण त्यावेळी 1-2 वर्षातून आम्ही मंगेशीला जात असू. जितेंद्रचे वडील अतिशय उत्तम कीर्तनकार होते. छान पल्लेदार आवाज होता त्यांचा. दीनानाथ मंगेशकरांच्या नाटक कंपनीमध्ये ते होते. त्यामुळे जितेंद्र हा गाण्याच्या संस्कारातच वाढला. जितेंद्र हा गाणारा मुलगा आहे हे लक्षात आल्यावर गिरिजाबाई केळेकरांनी आपणहून त्याला गाणं शिकवलं. अतिशय प्रेमानं त्यांनी त्याला गाणं शिकवलं. जितेंद्रच्या बाबतीत गाण्याच्या आद्य गुरु म्हणून गिरिजाबाई केळेकरांचं नाव घ्यायला हरकत नाही. कदाचित त्या आधीचे गाण्याचे संस्कार असतीलही, पण ते संस्कार मोकळं करणं, त्यातून गाणं बाहेर काढणं हे काम गिरिजाबाईंनी केलं असं मला वाटतं. पण तसं म्हटलं तर गिरिजाबाईंच्याच गाण्याचा संस्कार त्याच्यावर आहे असं नाही. मला जितेंद्रचं कौतुक असं वाटतं की गाण्याच्या क्षेत्रात जिथे जिथे चांगलं दिसेल तिथे तिथे तो गेला आणि खूप गोष्टी गोळा करून त्यांनी आपलं गाणं वाढवत ठेवलं. पुढे मंगेशीहून तो मुंबईत आल्यावर गिरिजाबाईंच्या भगिनी केसरबाई बांदोडकर यांनी त्याला मायेचा आधार दिला. आपल्याच बिराडी रियाजाची सोय केली.
तिथे त्याला मुंबईतल्या नाट्य, संगीत, साहित्य, चित्रकला या क्षेत्रात धडपडणारे मित्रमंडळ मिळालं आणि म्हणूनच त्याचा सर्वांगीण विकास पाहताना मला केसरबाई बांदोडकरांची म्हणजे आमच्या सर्वांच्या बायजीची आठवण प्रकर्षाने येते. जितेंद्र मधुकर वृत्तीनं प्रत्येक ठिकाणी गेला पण कधीच चंचल झाला नाही. मधुकर वृत्तीमध्ये काही वेळेला थोडं हे थोडं ते असं काही लोक करतात, पण जितेंद्रनं निराळ्या ठिकाणांहून घेतलेली गाणी घोळून मिसळून त्यातून स्वतःचं गाणं तयार केलं. त्यामुळे मला वाटतं की हे त्याचं गाणं नुसतं विस्तारलं नाही तर ते विकसितही झालं. आज तर मी म्हणेन की जितेंद्र अभिषेकींची म्हणून स्वतःची एक गायकी आहे. गाण्यामध्ये तुम्ही जेव्हा स्वतःची वैशिष्ट्य निर्माण करता तेव्हा तुमच्या गायकीची स्वतंत्र ओळख होते. तसं जितेंद्रच्या बाबतीत घडत गेलं. त्याच्या गायकीची काही वैशिष्ट्य किंवा लक्षणं सांगायची तर लईशी खेळताना उघड खेळ नसतो, तो सुप्त असतो. हे त्याला जमतं कारण मला वाटतं त्यानं जयपूर घराण्याकडून ते घेतलेलं असावं किंवा तिकडून त्यानं ते आत्मसात केलेलं असावं. अशा गायकीमध्ये लयकारीशी धांगडधिंगा नसतो, नुसते पाढे म्हणणं नसतं, तो एक मजेदार असा दिलेला धक्का असतो. म्हणजे आपल्या एखाद्या मित्राला मुद्दा समजावून सांगताना खांद्याला हात लावून सांगावं इतक्या हळुवार पद्धतीने दिलेला तो धक्का असतो. तसंच गमक घेतानाही तीच सहजता जाणवते. रागदारी संगीतात जितेंद्रनं जसं स्वतःचं एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केलं, तशी आधुनिक नाट्यसंगीतातही त्याची मोलाची कामगिरी आहे. मराठी नाट्यसंगीताची परंपरा काय आहे याचा चांगला अभ्यास करून त्यानं नाट्यसंगीतामध्ये वेगवेगळे प्रयोग केले. मत्स्यगंधा, ययाती आणि देवयानी, लेकुरे उदंड झाली यासारख्या नाटकातील रचनांना त्यांनी दिलेल्या चाली खूप काळ लोकांच्या लक्षात राहिल्या आणि पुढेही राहतील इतक्या त्या उत्तम आहेत. त्यानं काही पदांसाठी मुलतानी किंवा इतर रागांचा केलेला वापर त्याच्या चांगलेपणाची खूण आहे. नको विसरू संकेत मिलनाचा, देवा घरचे ज्ञात कोणाला, सर्वात्मका सर्वेश्वरा, या भवनातील गीतपुराणे अशी कितीतरी गाणी जितेंद्रची म्हणून राहतील. त्याच्या गायकीची अनेक वैशिष्ट्य घेऊन अनेक गाणी लोकांसमोर आली. सुदैवानं त्याला गायकही चांगले मिळाले. कट्यार काळजात घुसली या नाटकाच्या निमित्तानं वसंतराव देशपांड्यांसारखा गायक जितेंद्रला मिळाला आणि त्यामुळे त्याला खूप गोष्टी करता आल्या. मी संगीत दिग्दर्शन केलेल्या बिल्हण या संगीतिकेमध्ये जितेंद्रनं कामही केलं. हे बिल्हण मी 2 वेळा केलं. जेव्हा दुसऱ्यांदा केलं तेव्हा त्यात जितेंद्र होता. अतिशय छान गायला होता तो. मी मुंबई आकाशवाणीवर होतो तेव्हाची ही गोष्ट. त्यावरून आठवलं, जितेंद्रनंही मुंबई आकाशवाणीत अनेक दिवस नोकरी केलेली आहे. त्याच्या आयुष्यातला तो एक फार महत्त्वाचा काळ ठरला, कारण तिथेच त्याला खूप गायक पाहायला आणि ऐकायला मिळाले. एवढंच नाही तर तिथे त्यांनी संगीताच्या संदर्भात अनेक गोष्टी केल्या. विशेषतः त्यानं कोकणी गीतांना आणि रचनांना ज्या चाली दिल्या ते काम आकाशवाणीवरच्या फार महत्त्वाच्या कामांपैकी एक होतं. अर्थात आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांना त्या गोष्टीचं काही वाटलं की नाही हे सांगता येणं अवघड आहे. ती संगीत दिलेली गाणी आता आकाशवाणीनं शिल्लक ठेवली आहेत की नाही कोणास ठाऊक. गायक कलावंत म्हणून तर जितेंद्र मोठा आहेच, पण माणूस म्हणूनही तो तितकाच चांगला आहे. अतिशय मनस्वी, गंभीर, अबोल असा आहे. तो इतका गंभीर आहे की त्याला विनोदी नाटक बसवायला दिलं तर तोही ते गंभीरपणे बसवेल आणि विशेष म्हणजे लोकांना ते आवडेलही असं मला अनेकदा वाटतं. त्याच्या आणि माझ्या वयात फरक असल्यानं जवळजवळ एका पिढीचं अंतर असल्यानं आमची घट्ट मैत्री जमू शकली नाही. त्यात त्याचा गंभीर स्वभाव हेही कारण असू शकेल, पण त्याला आठवतंय की नाही कोणास ठाऊक त्याच्या लग्नाला मी काही प्रमाणाने निमित्त झालो होतो. म्हणजे अशा अर्थाने की त्याच्या सासऱ्यांनी गोडशांनी मला त्यावेळी विचारलं होतं की ह्या गाण्याच्या क्षेत्रातला कलावंत आहे तर देऊ का माझी मुलगी म्हणून. मी त्यांना लगेच हो म्हटलं आणि सांगितलं तो चांगला आहे, मुलगी द्यायला काहीही हरकत नाही. खरं तर ते लग्न होणारच होतं, पण मी मात्र एक निमित्त मात्र झालो एवढंच. जितेंद्रची बायको विद्या, तिचा आवाज त्यावेळी छान होता. खरं म्हणजे ती देखील गाण्यात करिअर करू शकली असती. जितेंद्रने तिला निकारही तसा दिलेला नव्हता. तिनं गाणं करायला हवं होतं असं आजही वाटतं. सुदैवानं त्याचा मुलगा शौनक आता छान गाऊ लागला आहे. शेवटी एवढंच सांगता येईल की 40-42 वर्षापूर्वी ज्या जितेंद्रचं गाणं मी ऐकलं तो आता खरोखरच एक चांगला बुवा झाला आहे. तो उत्तम शिष्य झाला, उत्तम
संगीत दिग्दर्शक झाला. भारतीय संगीत क्षेत्रात आज जे महत्त्वाचे गायक आहेत त्यामध्ये त्यानं मानानी स्थान मिळवलेलं आहे. अशा मधुकर वृत्तीच्या मनस्वी गायकाकडून खूप चांगलं काही घडावं अशी अपेक्षा करून या सुराभिषेकी जितेंद्रला मी दीर्घायुष्य चिंतितो. पूर्वप्रसिद्धी स्वराभिषेक पंडित जितेंद्र अभिषेकी गौरविका 1993. पु ल देशपांडे भावगंध गवसणी सोडता सोडता. जव्हारीदार तंबोऱ्याची जोडी षडज पंचम बोलू लागली आहे. तबला सुरात जमवून तबलजी डग्ग्याची नरमाई आजमावू लागला आहे. सारंगिया अखेरची खात्री घेऊन खुंटी पिरगळण्याची थांबवून गायकाकडून रागाचा अंदाज घेत षडज खेचू लागला आहे. आणि स्वतः गायक एकजीव झालेल्या षडजाचा मजा घेत डोळे झाकून बसला आहे. अशा वेळी हां बुवा हो द्या सुरुवात हे फरमावून मध्येच त्याची आणि इतर आतुर रसिकांची दृष्टी आपल्याकडे खेचून घेणाऱ्या आगाऊ श्रोत्यासारखी माझी स्थिती ह्या सुगंधी वीण्याला प्रस्तावना लिहिताना झाली आहे. जगात सुगंध आणि सुर या दोनच चीजा अशा आहेत की ज्या सिद्ध करायला मध्यस्थाची आवश्यकता लागत नाही. परंतु यशस्वी जलशात आपण बुवांच्या तंबोऱ्याची गवसणी सोडली होती ही देखील कलासेवाच केली असं मानणाऱ्या भाबड्या रसिकाप्रमाणे मी या संग्रहात माझ्या सेवेचा एक भाग साधून घेत आहे, तीही प्रस्तावनाला लिहून. सुधीर फडक्यांच्या वीणेला सुगंध देणारे ग दी माडगुळकर आणि त्या सुगंधी वीणेची गवसणी काढून ती रसिकांच्या मनोविनोदासाठी त्यांच्यापुढे ठेवणारा मी, हे तिघेही ह्याच कलेच्या दरबारातील पाईक आहोत. केवळ पुस्तकात ही प्रस्तावना लिहिताना श्रीयुत सुधीर फडके हे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक असली औपचारिक भाषा लिहायचा प्रसंग माझ्यावर येत आहे. नाहीतर सुध्याच्या चाली आणि गदिमांची गाणी ही आमची नेहमीची भाषा. त्याला मी सुधीर कधी म्हटल्याचं आठवतच नाही. आज महाराष्ट्रात गल्लोगल्ली या चाली आणि ही गीतं गेली आहेत. लोकांनी ही गाणी आपलीशी करून त्या दोन्ही कलावंतांचा गौरव मनापासून केला आहे. कित्येकांच्या जीवनातल्या विविध आठवणीही या गीतांभोवती गुंफल्या गेल्या असतील. घनश्याम नयनी आला या गीताच्या श्रवणानं कितीतरी युवतींच्या नयनात त्यांचा घनश्याम आला असेल तर सावळाचा रंग तुझा असं म्हणून कितीतरी प्रियकरांनी आपल्या सावळ्या प्रेयसीच्या कपोलावर आरक्तता आणली असेल. रुणझुण त्या पाखरा जारे माझ्या माहेरा हे गीत ऐकून अनेक सासूरवाशिनींचे डोळे पाणावले असतील तर गोजिरी गोजिरी मुलेच्या स्थितीतील कितीतरी बालकं स्वप्नांच्या बगीच्यामध्ये गेली असतील. अपराध मीच केला शिक्षा तुझ्या कपाळी या गीतानं कित्येक सुकल्या स्मृतींवर पुनश्च अश्रू सिंचन झालं असेल तर वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम म्हणताना स्वतंत्र भारतातील कित्येक तरुण अंतःकरणे अभिमानाने स्पंदन पावली असतील. महाराष्ट्राबाहेर पोटामागे दूर हिंडणाऱ्या कोणा मावळ्याला पाणंदीतील तांबड माती श्रावणधारा तीवर झडती शिवे लगतच्या वळणावरती हिरवे इरले घेऊन राही जांभुळती घनदाट हे स्वर तबकडीवरून कानी येताच आपल्या मळ्याची वाट डोळ्यांसमोर उभी राहिली असेल. पारिजातकाच्या फुलाचं आयुष्य घेऊन आलेली आणि त्याचाच सुगंध पसरवणारी ही गीतं आहेत. यात सुरांची घराणेदार मिरास नाही किंवा अमर आणि अक्षर वाङ्मयात व अभिजात संगीताच्या घराण्यात मानाचं स्थान मिळावी अशी ईर्ष्याही नाही. पण पारिजातकाचा अस्सलपणा मात्र त्यात अवश्य आहे. कारण या सुगंधी वीणेची जडणघडण करणारे कलाकार झरा मूळचाची खरा या जातीचे आहेत. ग दी माडगुळकर हे इथे आपण केवळ वासापुरते आहोत असं सांगत असले तरी मूळ कुपी भक्कम आहे. अत्तराचा वास यायला सगळी कुपी नाकात भरावी लागत नाही, एक फाया पुरतो. सुधीर फडके यांचं घराणं खानदानी गायकाचं. पाध्येबुवांचा आशीर्वाद आणि त्यांनी उदार मनाने दिलेली विद्या घेऊनच फडक्यांनी आपला कला संसार थाटला आहे. त्यातल्या अंगणात त्यांनी लावलेली ही छोटी बाग आहे. दोघाही कलावंतांच्या अंतःकरणात ही जाणीव आहे की महाराष्ट्रानं आपल्या या छोट्या प्रांगणातल्या फुलवेलींचं कौतुक केलं आहे आणि त्याच बगीचातल्या फुलांचा हा छोटा गुच्छ आपण देत आहोत. या गुच्छाचं जीवित किती आहे हे आज कोणीच ठरवू शकणार नाही. परंतु मराठी रसिकांनी या दोन्ही कलावंतांचं केलेलं कौतुक मात्र त्यांच्या कृतज्ञ अंतःकरणात कायमचं वास्तव्य करून राहिलं आहे. प्रत्येक रसिक हा बीजरूपातला कलावंतच असतो. असल्या रसिकाला थोड्या बहुत प्रमाणात प्रतिभाही असते. परिष्करणाची इच्छा असली तरी कलावंत व्हायला आणखी निराळ्या कशाची तरी आवश्यकता असते.
असल्या अभ्यासू रसिकांसाठी सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक दत्ता डावजेकर यांनी या ध्वनिमुद्रित गीतांची सरगम दिलेली आहे. ह्या सुगंधी वीणेच्या सहाय्यानं अनेक जीवनात सुरेलपणा आणि सुगंध येवो अशी अपेक्षा बाळगून गवसणी सोडायच्या निमित्ताने रसिकांपुढे येऊन 4 शब्द सांगून घेण्याची संधी साधून ही मी प्रस्तावना संपवितो. पूर्वप्रसिद्धी ग दी माडगुळकर गीतसंग्रह सुगंधी वीणा 1949 ही प्रस्तावना. पु ल देशपांडे भावगंध मरहूम अल्लादिया खां. अल्लादिया खां साहेबांच्या निधनानं भारतीय संगीताची अपरिमित हानी झाली आहे. 1-2 वर्षांपूर्वी मुंबईत भरलेल्या संगीत परिषदेत नामदार जयकरांसारख्या रसिकानं त्यांना हिंदी संगीताचा गौरीशंकर म्हणून गौरवलं होतं. एका अभिजात अभिरुचीच्या रसिकानं तितक्याच मोठ्या कलावंताला दिलेली ही पदवी अनेक अर्थांनी सार्थ होती. त्यात खां साहेबांच्या मूर्तीतली निर्मलता आणि शुभ्रताही आली होती आणि गौरीशंकराप्रमाणेच त्यांच्याजवळ असलेल्या संगीतकलेची सामान्यांना वाटणारी दुर्धरताही व्यक्त झाली होती. त्यातली शंकराच्या उग्र तपश्चर्येची सूचकताही खां साहेबांनी संगीत साधनेत केलेल्या उग्र तपश्चर्येची आठवण करून देणारी होती. त्यांच्या स्वतःच्या गायकीची विशिष्ट परंपरा असली तरी उस्तादी संगीताच्या नावाखाली गायनातील माधुर्याचा गळा आवळणारे उच्चभ्रू संगीत त्यांनी खपवलं नाही. उस्तादी गायकीचे आणि माधुर्याचे वावडच असायला पाहिजे असा जणू काही आपल्याकडे संकेतच आहे. परंतु खां साहेबांची शुभ्र मूर्ती बालगंधर्वांच्या गाण्याला नागासारखी डोलताना अनेकांनी पाहिली असेल. हिंदीमध्ये सूर में पुरा डुबा हुआ असा एक वाक्प्रचार आहे. खां साहेबांच्या गायकीचं हेच प्रमुख वैशिष्ट्य. तान, पलटा किंवा साधा आलाप असला तरी उडता मध्येच सोडलेला असा नसायचा. जो राग असेल त्या रागात पूर्णपणे शिरून तो आलाप किंवा ती तान निघायची. रागाची मूर्ती उभी करताना नुसता हातच आहे किंवा नुसते धडच हलवलं आहे असं नव्हतं. अस्थाईच्या उठावातच संपूर्ण रागाची मूर्ती उभी करायची आणि नंतर त्यावर अलंकार चढवायचे ही त्यांच्या गायकीची पद्धत. शिवाय त्यांच्या गायकीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हिसाब. बेशिस्त असा स्वरसमूह कधीही सापडायचा नाही. तान किंवा आलाप संपला की चिजेची उठावणी जिथून असेल ती तालाची जागा जणू वाट पाहत उभी राहायची. तान संपली की चिजेला सोबत घेऊनच तबला पुढे समेकडे जायचा. बोलतान कधीही धडपड न करता पूर्ण हिशोबाने यायची. खां साहेबांचं गाणं क्वचित यांत्रिक वाटण्यासारखाही परिणाम व्हायचा, परंतु हातवाऱ्यांच्या देखाव्यानं तालाचा हिशेब जमवण्यापेक्षा ही पद्धतीची गायकी केव्हाही अधिक शास्त्रशुद्ध आणि योग्य असे. त्यांच्या शिष्य संप्रदायातील मोघूबाई कुर्डीकरांच्या गाण्यात या हिसाबी गाण्याचं तंत्र दिसून येतं. त्यांच्या मागे घराण्याची गायकी गाणारे त्यांचे चिरंजीव भुर्जी खां साहेब, सरनाईक बंधू, केसरबाई केरकर, मोघूबाई कुर्डीकर वगैरे शिष्य आहेत. खां साहेबांना त्यांच्या आयुष्यात गायनविद्या संपादन करावयास खूप कष्ट पडले. तत्कालीन समजुतीप्रमाणे शिष्यानं गुरुकडे राबून विद्या घेतली पाहिजे या रूढीचा त्यांनाही त्रास झाला. त्यांच्या शिष्यांना आपले गुरुजींचं खरं स्मारक करायचं असेल तर त्या बाबतीत कैलासवासी पलुसकर बुवांचा आदर्श ठेवून त्यांच्या घराण्याच्या गायकी नवीन लोकांना शिकवण्याची योजना करून ते करता येईल. परंपरेच्या आणि स्वतःच्या गायकीच्या खोट्या अभिमानानं रेडिओवर गायचं नाही किंवा रेकॉर्ड्स देताना चिजेचे शब्द चोरून आणि रागाचं स्वरूप बिघडवून गायचं असला अडाणीपणा न करता होतकरू लोकांना मुक्त हस्ते विद्या द्यावी, तरच गचाळ फिल्मी संगीताकडून उच्च अशा संगीताकडे लोकांचे कान वळतील. पूर्वप्रसिद्धी अभिरुची मासिक, एप्रिल 1946.